आज मी तयार केलेलं आहे बकऱ्याच्या चरबीचं कालवण। हे तव्यामध्ये असंच ठेवलेलं आहे। याच्यामध्ये खोबरं घालायच्या वाटत जायचं नाही, अद्रक लसूण पेस्ट घालायची नाही, काही नाही। फक्त हळद मीठ ते अगदी नखासारखंच तेल घालायचं, कारण चरबीला हे तेल असतं, त्याच्यामुळे आपण तेल जास्त घालायचं नाही, खोबऱ्याचं वाटण नाही, अद्रक लसूण पेस्ट नाही। तर बकऱ्याच्या चरबीचं हे कालवण मी जे तयार केलेलं आहे याची रेसिपी पूर्ण बघा। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार, छाया किचनमध्ये मी छाया तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। हे बघा, ही आहे बकरीच्या चरबी। काल रात्री आणलं होतं बकऱ्याचं मटण, तर त्या मटणवाल्याने काय केलं, एवढी चरबी ही अशीच दिली। तर म्हटलं चला आपण उद्या रेसिपी करूया, म्हणून आज मी बकऱ्याच्या चरबीचं कालवण छोटंसं रेसिपी मी बनवून दाखवणार आहे। तर ही चरबी मी बारीक चिरून घेतलेली आहे, म्हणजे बघा असे तुकडे करून घेतलेले आहेत। तर माझे आजोबा, आम्ही लहान असताना माझे आजोबा थोडं बकऱ्याच्या चरबीचं कालवण करायचे। तर आज आठवण आल्यामुळे म्हटलं चला ही आपण थोडीशी छोटीशी रेसिपी यूट्यूब चॅनलला टाकूया, म्हणजे तुम्हालाही समजेल। 12 महिने 13 काळमधून एकदा चरबीचं कालवण खाल्ल्याने काहीही प्रॉब्लेम होत नाही। तर बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे, एक तवा गरम करायला ठेवलेला आहे। ह्या तव्यामध्ये आम्ही थोडंसं कालवण करायचं असलं तर ह्या तव्यामध्ये करत असतो। तवा चांगला गरम करून घेते। आता तवा छान गरम झालेला आहे, गॅस मी कमी करते। चरबीला स्वतःचं तेल सुटत असतं, त्याच्यामुळे कांदा फ्राय करण्यासाठी मी हलकंसं तेल घालणार आहे। हे बघा, एकदम थोडंसं तेल घालते आणि ह्याच तेलामध्ये आपल्याला हलका असा गुलाबी रंगावरती कांदा फ्राय करून घ्यायचा आहे। हलका गुलाबी रंगावरती कांदा फ्राय करून घेऊया। तेवढ्याच तेलामध्ये बघा कांदा चांगला फ्राय करून घेतलेला आहे। ह्याच्यामध्ये घालायची आता बघा ही चरबी, कारण ह्याला स्वतःचं तेल सुटत राहतं, म्हणून हे कांद्यामध्ये ही चरबी आपण घालून 2 मिनिटं फ्राय करायची आहे। तर बघा, याचा कलर पण चेंज होईल आणि तेल पण याला चरबीला सुटेल। जे आता व्हिडिओ काढते ना ती माझी वहिनी आहे ना, खात नाही बघा चिकन मटन काय, आणि तिलाच मी व्हिडिओ काढायला उभं केलंय। तर चरबीचा बघा पूर्ण कलर चेंज झालेला आहे आणि तेल पण छान सुटलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये घालूया आपण थोडीशी हळद, हा काळा तिखट आहे, गावाकडचा काळा मसाला आहे, आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि 2 मिनिटं ही चरबी मस्त फ्राय करून घ्यायची। आता बघा छान मसाला ह्याच्यामध्ये फ्राय झालेला आहे। तर ह्याच्यामध्ये फक्त अर्धा ग्लास, म्हणजे अगदी अंगापुरता रस्सा करायचा आहे, तर एवढं पाणी घालून मी आता हे बकऱ्याच्या चरबीचं कालवण तयार झालेलं आहे। तर बकऱ्याच्या चरबीचं कालवण जे हे मी तयार केलेलं आहे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, कारण आता हे तर मी गॅस बंद करणार आहे, जेवायला अजून आम्हाला वेळ आहे। जर थंड झालं तर हे असं आळून बसतं, म्हणजे घट्टपणा येतो त्याला, तेल पूर्ण आळून बसतं त्याचं, म्हणून मी काय आता प्लेटमध्ये काढत नाहीये। तर ह्याच्या रेसिपीला नक्की कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।